मंडळीमध्ये काय होत असतं तुम्हाला माहिती का? परमेश्वर आतापासूनच भविष्यातले पालक निवडत असतो आणि परमेश्वर अशा लेकरांना निवडतो जे एकदम बेकार आहे, जे एकदम आचपळ आहे, जे एकदम माहिती द्यावाला हे जास्त भांडखोर निघणार आहे. देव म्हणतो तेच मला पाहिजे. हालेलुया. देव आतापासूनच भविष्यातल्या पालकांना निवडून घेत असतो. त्यांच्यावर देवाचं लक्ष असतं. लहानपणी आमच्या गावामध्ये सगळे मुलं प्रार्थनात वाढायचे, सगळे मुलं भजनामध्ये वाढायचे. कोणी पेटी वाजायचं, कोणी भजनं म्हणायचे, लोक वेगवेगळे बक्षीस त्यांना द्यायचे. पण मीच एकटा असा होतो, त्या भजनाला जायचो पण निवांत कोपऱ्यामध्ये झोपून राहायचो. कधी मी भजनं म्हटलो नाही, कधी मी वचन वाचलं नाही. माझा टाइम होता, मला माहिती होता आता चहा होणार आहे. भजनाच्या मध्ये मध्ये चहा देतात. 1-1.5-2 घंटे झालं का लगेच चहा, 1-1.5-2 घंटे झालं का परत दुसरं काहीतरी असं चालूच असतं. मी निवांत झोपायचं, बरोबर चहालाच उठायचं. चहा घेतली का परत झोपायचो, परत दुसऱ्या टप्प्याला उठायचं. लोक मला म्हणायचे, अरे तू येतोच कशाला आमच्यासोबत, तू भजनं पण म्हणत नाही आणि तुला काही येत पण नाही, तू काय फक्त झोपायलाच येतो का? पण त्याही परिस्थितीमध्ये देवाचं लक्ष माझ्यावर होतं. हालेलुया, हालेलुया. पुढे चालून अनेक वाईट मार्गात मी गेलो, अनेक वाईट संगतीमध्ये गेलो, नको त्या सगळ्या गोष्टी करून टाकल्या, पण देवाने सोडलं नाही. तरी पण देवाला कोण पाहिजे होतं? मीच पाहिजे होतं. देवाने त्याच्यातला एक पण निवडला नाही. जे भजनं म्हणणारे होते प्रभूने त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं. देवाला माहिती या आता झोपतोय ना, झोपू द्या, आणि एक टाइम येईल त्याला मी झोपू देणार नाही. हालेलुया. देव विचार करतो, ह्यो आता झोपत आहे, याला काय करायचं? झोपायचं, झोपू दे, भांडणं खेळायचे खेळू दे, वाईट मार्गावर जायचं ते जाऊ दे, पण एक टाइम येईल या सगळ्या गोष्टीमध्ये मी त्याला जाऊ देणार नाही. हालेलुया. आणि प्रभूने एक टाइम असा आणला की मला आज्या हळूच सेवेसाठी वेगळं करून घेतलं आणि त्या गावामध्ये सगळ्यांना परमेश्वराने दाखवलं की अयोग्य व्यक्तीलाही मी योग्य बनवू शकतो. म्हणून लेकरं चर्चमध्ये आणत जा. ढेंगाणं करतात करू द्या, काय करतात करू द्या, पण लेकरं मात्र चर्चमध्ये होऊ शकतं. पुढचा नंबर तुमच्याच लेकराचा असेल. हालेलुया. होऊ शकतं पुढचा नंबर मोठा पास्टर होण्यासाठी तुमच्या मुलाचा असेल. होऊ शकतं मोठा भविष्यवक्ता होण्यासाठी तुमच्या लेकराचा नंबर असेल. होऊ शकतं मोठा डॉक्टर होण्यासाठी परमेश्वर तुमच्या लेकरांना बघत असेल. मोठा इंजिनियर होण्यासाठी कदाचित परमेश्वर तुमच्या लेकराला बघत असेल. लेकरं आपल्या चर्चमध्ये आणत जा. मी एवढा आजपळ होतो तुम्हाला मी सांगू शकणार नाही, पण माझ्या मम्मीने एकही रविवार मला घरी ठेवलं नाही. हाणून मारून कसं का होत नाही, पण ती चर्चला घेऊनच जायची. नाही आलो तर बळच मारायची ती, पण चर्चला माझ्यासोबत चल. दर रविवारी, प्रत्येक रविवारी मला चर्चला न्यायची. पण थोडंसं मोठं झाल्यावर मी चर्चला जाणं बंद केलं. पण जोपर्यंत मी लहान होतो, एक 10-12 वर्षाचा होईपर्यंत, तोपर्यंत तिनं मला चर्चला नेणं कधीच सोडलं नाही. हालेलुया. आणि म्हणून प्रभूने माझी निवड केलेली आहे. मी तुम्हाला सांगतो, देवाचा आत्मा ज्यावेळेस काम करतो तो सायलेंटली काम करतो. लगेच निवडून लगेच उभा कराल असं परमेश्वराचं काम देव हळूने सायलेंटली काम करत राहतो. हालेलुया. त्या सायलेंटली काळामध्ये, त्या शांत प्रेयरमध्ये देव लोकांना संधी देतो तुमच्या विरुद्ध बोलण्यासाठी. देव लोकांना संधी देतो तुमच्या विरुद्ध काम करण्यासाठी. देव लोकांना संधी देतो तुमच्या विरुद्ध अनेक गोष्टी करण्यासाठी. देव त्या लोकांच्या मनातल्या गोष्टी बाहेर काढण्यासाठी संधी देत असतो. देव दाखवत असतो, हे असं बोलणार आहे, तो तसा बोलणार आहे, तो हे करणार आहे, हे तो करणार आहे. पण परमेश्वर ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर एकच त्याचा हिरा बाहेर काढतो आणि सगळ्याची तोंड बंद करून टाकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपल्या लेकरांना आपण चर्चला आणलं.
प्रार्थनेमध्ये आपण आणलं पाहिजे. काय